मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत बिंदू नामावली बाबतीमध्ये महत्त्वाचं परिपत्रक आपण पाहतो. या परिपत्रकामध्ये बरेचसे खुलासे करण्यात आलेले आहेत. त्या परिपत्रकानुसार बऱ्यापैकी पूर्ण एक सविस्तर सिनारिओ तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो की ही जी 2025 ची TAIT ज्याचा निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी लागलेला आहे, त्यांना मात्र आता आनंदाची बातमी आहे की आता मात्र तुम्ही जूनपर्यंत शिक्षक झालेलं दिसताय आणि ही भरती पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा होणार आहे. काही आस्थापना आहेत त्या मुलाखतीसाठी येतील, तर काही खाजगी संस्था आहेत त्या विदाऊट मुलाखतीसाठी सुद्धा येऊ शकतात. त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला मात्र शिक्षक व्हायचे आणि जर तुम्ही TIT ची वाट पाहत असाल, D.Ed झाला असेल तर टीचर्स हेल्पलाईन A+ गुरु ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमध्ये जाऊन आणि टीचर्स हेल्पलाईन ही मेंटरशिप बॅच सुद्धा तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला याचा नक्कीच लाभ होणार आहे. चला तर मित्रांनो मुद्द्यावरती येऊयात. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये, कारण मित्रांनो आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत हक्काची नोकरी आणि ती तुम्हाला मिळेलच, याच्याबद्दल शंकाच नाहीये. आम्ही सकारात्मक आहोत, तुम्हाला असायला काय हरकत आहे. मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात बिंदू नामावलीच्या बाबतीमधचं जे 14 मार्च आणि 17 मार्चचं हे दोन्ही पत्रकं पाहिली असता काही महत्त्वाचे मुद्दे हायलाइटेड आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये वरवरचं पाहता असं लक्षात येते की सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत जी बिंदू नामावलीची प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश शालेय शिक्षण आयुक्त पुणे यांनी सर्व आस्थापना, नपा, मनपा, झेडपी, कार्यकारी अधिकारी या सर्वांना, शिक्षण निरीक्षक, शिक्षण संचालनालय, प्राथमिक माध्यमिक या सर्वांना दिलेले आहेत. याच्यामध्ये ही बिंदू नामावली पूर्ण करत असताना हे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की काही आस्थापनांकडून क्लिअर करून घ्यायचं आहे की त्यांना खाजगी मुलाखतीसह संस्थेमध्ये पदं भरायची आहेत की विदाऊट मुलाखतीसह. जे संस्था ऑप्शन देणार आहेत त्याच्यानुसार यांना ते म्हणजे लिबर्टी दिलेली आहे की ते चूज करू शकतात त्यांना कशा पद्धतीची पदं आहेत. परंतु मित्रांनो घाबरू नका, सध्या इंटरव्ह्यूसाठी एका जागेसाठी फक्त 3च उमेदवार पाठवले जाणार आहेत आणि त्याच्यावरती सुद्धा SOP सुद्धा येईल. त्याच्यामध्ये फारसा बदल झालेला दिसणार नाहीये. त्यामुळे हे आहे की बऱ्याचशा संस्था आहेत सध्या विदाऊट मुलाखती सह याच्यासाठी पर्याय निवडताना तुम्हाला दिसतील आणि येणाऱ्या काळामध्ये 100% पोर्टलला पदं द्यावी लागणार आहेत. त्याच्यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दादा भुसेंचा अगदी हात धुवून पाठी लागलेलो आहोत आणि माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी त्याच्या पद्धतीचे आदेशही दिलेले आहेत आणि सर्वांना पोर्टल भरती 16 ऑक्टोबर 2025च्या मुंबई खंडपीठाच्या निर्णयानुसार बंधनकारक केली असली तरी यांना कधीही त्याचं गांभीर्य नव्हतं, परंतु आता गांभीर्य आल्याचं तुम्हाला पाहायला दिसेल. बऱ्याच साऱ्या आस्थापना सध्या पोर्टलवरती येतील. मित्रांनो सोबतच आतापर्यंत असं सांगितलं जात होतं शालेय शिक्षण विभागाकडून आम्ही कधीही पेसा क्षेत्राला आणि आदिवासी विभागातील क्षेत्रांना आम्ही बंधनकारक करू शकत नाही की पोर्टल भरतीसाठी बिंदू नामावली पटापट करा. परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आपण दादा भुसे यांना विनंती केली आणि जसं काही त्यांनी ते मान्यच केल्यासारखं सध्या आपण पाहतो की त्याच्या संदर्भातलं महत्त्वाचे आदेश लवकरात लवकर पूर्ण करण्याचे शालेय विद्यार्थी अध्यापनाच्या साठी यापूर्वीच साधारणपणे 2984 विशेष शिक्षक त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आदेशानुसार त्या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने 4860 आपले समूह साधन केंद्र आहेत, यामध्ये क्रीडाचेही विशेष शिक्षकांची भरती येणाऱ्या 2 महिन्याच्या मध्ये जे काही शिक्षक भरती होणार आहे त्या माध्यमातून हे संपन्न केलं जाणार आहे. अध्यक्ष सभापती महोदय, यापूर्वी पण 250 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जे काही शासकीय असतील, खाजगी अनुदानित शाळा असतील, यामध्ये एक क्रीडाचं शिक्षक त्या ठिकाणी ऑलरेडी अस्तित्वात आहे. परंतु त्यातल्या त्या जिल्हा परिषद शाळांच्यासाठी पुढच्या काळामध्ये याचं एक विहित पद्धती पण तयार करायला घेतलेली आहे की जेणेकरून BPEd, D.Ed हे तर आहेतच, परंतु याच्या व्यतिरिक्त काही खेळाडू की ज्यांना प्राधान्य आपल्याला काही कौशल्य त्यांनी मिळवलेलं आहे, माजी सैनिक असतील, यांना पण याच्यामध्ये सामावून घेता येईल का याचं प्रारूप तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. आणि या पद्धतीने पुढे ही शिक्षक भरती होत असताना या दोन्ही घटकांचा समावेश त्या ठिकाणी केला जाईल.
सन्माननीय क्रीडाचं सांगितलं ना, क्रीडाचंही सांगितलं आणि दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षकांचं पण सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये कलालाही कसं प्राधान्य देता येईल. शिक्षण आयुक्तकडून या दोन्ही विभागांना 13 पेसा क्षेत्रातील जिल्हे आणि 8 आदिवासी विभागाचे जिल्हे हे सुद्धा सर्व पद पोर्टलवरती येणार आहेत, ते सुद्धा दिलेले आहेत. याच्यामध्ये अतिशय महत्वाची गुड न्यूज अशी की 100% बिंदू नामावली करून 31 मे 2026 पर्यंत जेवढी पदं रिक्त असतील ना तेवढी सर्व पोर्टलला द्यायला सांगितलेली आहेत. मित्रांनो, ही सुद्धा खूप अतिशय महत्वाची बातमी आहे. जरी शिक्षक भरतीसाठी 80% पदभरतीची मान्यता असली तरी सुद्धा शालेय शिक्षण विभाग मात्र सर्व 100% पदं सध्या पोर्टलवरती घेते, कारण पहिला टप्पा झाल्यावर दुसरा टप्पा होतोय हे सुद्धा या पत्रकातून अजून एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि ती अतिशय आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे, कारण मेरिट अगदी 2 डिजिट पर्यंत येणार आहे. तुम्ही फक्त पाहत राहा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. कधी तुम्हाला कुठली ऑथेंटिक इन्फॉर्मेशन इथूनच मिळेल सांगताच येत नाहीये, कारण आपण काम करतो म्हणून छाती ठोकपणे बोलत असतो. मित्रांनो, सोबतच कोणत्याही प्रवर्गावरती अन्याय होणार नाही, त्यामुळे सामाजिक प्रशासन विभागाच्या जियानुसार काटेकोरपणे बिंदू नामावलीचं पालन करायचं आहे आणि त्याच्या पद्धतीने पदं द्यायची आहेत. काही लिटिगेशन मॅटर असतील किंवा काही ठिकाणी बिंदू नामावलीबद्दल रोस्टर घोटाळ्याबद्दल काही तक्रारी असतील तर तिथली जागा पोर्टलला द्यायची नाहीत असं सुद्धा जाहीर सांगण्यात आलेलं आहे, कारण नंतर मात्र उमेदवार अडकतात. आजही कितीतरी उमेदवार आहेत, त्यांची निवड झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे, परंतु ती आस्थापना त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाहीये किंवा ज्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेलं आहे त्यांचा शालार्थ निघत नाहीये, कारण त्याच्यावरती लिटिगेशन मॅटर आहेत. म्हणजे त्यांचं तेल बी गेलं, तूप बी गेलं. त्याच्यामध्ये ह्या अशा गोंधळाचा फायदा ज्या संस्थांचा असतो, जो शासनाचा असतो, त्याचं जे भोगायला येतं ते आमच्या उमेदवाराला भोगायला येतं. त्याला दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या राऊंडला त्याला नोकरी लागली असती, परंतु अशा मॅटरमुळे असे बरेचसे मॅटर 2022च्या भरतीमध्ये झालेले आहेत. तसे होणे म्हणून अतिशय महत्वाची सध्या खबरदारी या शिक्षक भरतीमध्ये शालेय शिक्षण विभाग आयुक्त यांनी घेतलेली आहे. सोबतच बिंदू नामावली तसेच पवित्र पोर्टलवरती जे काही समित्या स्थापन केलेल्या आहेत, कार्यालय स्तरावरती स्थापन केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक यांनी वेळेमध्येच हे सर्व बिंदू नामावली तपासणी पूर्ण करायची आहे. ज्यांची बिंदू नामावली तपासणी पूर्ण होणार नाही त्यांचं कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. यासाठी संच मान्यता पूर्ण करत असतानाच आता जर ज्यांची संच मान्यता पूर्ण नाही, अक्षरशः त्यांचे पगार रोखण्यात आलेले आहेत. त्यामुळे फटाफट संच मान्यता पूर्ण करायची आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, 9 ते 12च्या उमेदवारांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या मात्र या उमेदवारांना पदं येत नव्हती, परंतु आता जी अतिरिक्त होत आहेत, या अगोदर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाच्या नंतर सुद्धा एक शासन निर्णय आला. त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की 30 पेक्षा कमी पटसंख्या असेल ते 9 ते 10च्या वर्गासाठी शिक्षक द्यायचा नाही, परंतु ती आता शिथिल करण्यात आलेली आहे. विद्यार्थी पटसंख्या वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता मात्र तिथं 3 शिक्षक दिले जाणार आहेत. या संदर्भात सुद्धा च्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आंदोलनाच्या दरम्यान पाठपुरावा केला होता. त्यामुळे ती सुद्धा आता पदं वाढणार आहेत. 11 ते 12च्या उमेदवारांची सुद्धा पदं वाढणार आहेत. काळजी करू नका, विद्यानिकेतनची पदं सुद्धा येणार आहेत. ज्यांचं MA, DEd, BEd झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे. आणि सोबत जाता जाता कला शिक्षकाच्या जागा, मित्रांनो, क्रीडा शिक्षकाच्या जागा तर येतातच, परंतु कला शिक्षकांचं काही नाही, मी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असता, परंतु मित्रांनो कलाची सुद्धा पदं क्रिएट करण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय आणि 100% कला भरती सुद्धा या पोर्टल अंतर्गत सुद्धा होणार आहे. क्रीडा शिक्षकांच्या भरतीच्या सेवा शर्ती बनून तयार आहेत आणि क्रीडा शिक्षकांची संख्या फार कमी आहे ज्यांनी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु त्यांची पदं जेवढ्या संख्या आहेत त्याच्यापेक्षा थोडीफार जास्त पहिल्याच टप्प्यामध्ये भरली जाणार आहेत. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये कदाचित ते निदेशक वगैरे जे वर्षानुवर्षे काम करत आहेत त्यांना संधी दिली जाऊ शकते, नाकारता येत नाही. मित्रांनो, ते आता पाहण्यासारखं असेल, परंतु क्रीडा शिक्षकांची या भरतीमध्ये बल्ले बल्ले आहे. सोबतच कार्यानुभव ICT या शिक्षकांची जर संच मान्यतेमध्ये जर त्यांची पदं दाखवली असतील तर मात्र तिथं यांना संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घ्यायचं कारण नाही. नेहमी व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्स असतात, सो आय नो युअर कन्सर्न, डेफिनेटली यू विल गेट द जस्टिस. सोबतच सेवा शर्ती ठरलेल्या आहेत. बरेच उमेदवार आहेत जसे की आपले इंजिनिअरिंगचे उमेदवार, फार्मसीचे उमेदवार, त्यांना नेहमी कन्सर्न होता की आमचा नंबर लागेल की नाही, आम्ही इथं येऊ की नाही. मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका, तुमचा नंबर लागणार आहे आणि तुम्हाला ऑथेंटिक जे काही व्हॅलिडेशन आहे त्याच्यानुसार तुमच्या विषय कुठला तुम्ही एलिजिबल आहात त्याच्या संदर्भातल्या सेवा शर्ती बनत आहेत. त्यामुळे तुम्हाला यावेळेस जसे की बरेच लोक गेल्या भरतीमध्ये पोर्टलला लागले, परंतु त्यांचा विषय फिक्स नसल्यामुळे, म्हणजे इंजिनिअरिंग मुलगा कुठल्या विद्यार्थ्यांना शिकवणार हे फिक्स नसल्यामुळे, तसं MEPS ऍक्टमध्ये नसल्यामुळे
सध्या त्यांचा अजून शालार्थमध्ये ते अडकलेले आहेत, अजून त्यांचा पगार सुरू झाले नाही. परंतु तुमच्या बाबतीत तसं होणार नाही, कारण शालेय शिक्षण विभाग आता कामाला लागलेला आहे आणि सर्व हा जो प्रकार आहे आस्थापनांचा किंवा शिक्षक भरतीचा तो वेगवान पद्धतीने सुरू आहे आणि येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये पसंतीक्रम वाढीसह बरेचसे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त एकच आहे की आपण आता फक्त शांत डोक्याने शिक्षक भरतीची करत असताना किंवा पुढची प्रोसेस करत असताना कोणतीही छोटीशी चूक करू नका, जेणेकरून तुमचं कोणतंही नुकसान होणार नाही, कोणतीही अडचण असेल तर मात्र A+ गुरुशी तुम्ही संपर्क साधा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. कारण मित्रांनो, थोडीशी चूक, छोटीशी चूक आज तुमच्या आयुष्याची नोकरी भाकरी छीनून घेऊ शकते, हे विसरायचं नाहीये. त्यासाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. असे महत्त्वाचे बदल येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि सोबतच एक बिंदू एक भरती आणि हो जाता जाता म्हणजे शिक्षण सेवकांना मिळालेली संधी. मित्रांनो, शिक्षण सेवकांना संधी मिळाली त्याच्यानंतर बरेचसे उमेदवार बोलत होते, सांगत आहेत की शिक्षण सेवकांना संधी दिलेली आहे, मग ते दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार आहेत, मग त्या जागेंचं काय. मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच जागा भरण्यात याव्या त्याच्यासाठी जयंत पाटील साहेब यांच्याशी आम्ही संपर्क साधलेला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे जे आमदार आहेत त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे आणि इव्हन दादा भुसे शालेय शिक्षण विभागाशी आम्ही संपर्क साधलेला आहे आणि त्यांना हे क्लिअर सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जेव्हा शिक्षण सेवकांना पहिल्या टप्प्यामध्ये संधी दिली जाते तेव्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या जागा या रिक्त करून याच उमेदवारांना दिल्या जाव्यात ज्यांनी TIT 2025 दिलेली आहे. कारण अशा उमेदवारांची संख्या जवळपास 1,96,000 आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आहे. याच्यानुसार जे काही बदल होतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. बऱ्यापैकी तुम्हाला या शिक्षक भरतीतून जस्टिस कसा मिळेल याच्यासाठी शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशाह आणि आमचे सर्व पदाधिकारी अगदी जीवातून मित्रांनो काम करतात आहे. बोलतो तितकं सोपं नसतं, कारण मित्रांनो इथं मागितल्याशिवाय काही मिळत नाही, यासाठी मागावंच लागतं. आणि परंतु जो शिद्दत से मांगता है ना उसको मिल जाता है, यही सब सवाल है. तुम्ही शिक्षक व्हालच, अजिबात काळजी करू नका, कारण आम्ही तुमच्यासोबत आहोत. स्टे कनेक्टेड अशाच ऑथेंटिक माहितीसह.